आजपासून संपूर्ण अधिक महिन्यात करा लक्ष्मी प्राप्तीची ही प्रभावी सेवा. माता लक्ष्मीची नित्यसेवा, अखंड धन सुखसाठी उपाय. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक परिवारामध्ये. प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि पैशाची गरज असतेच, पण अनेक वेळा खूप मेहनत करूनही पैसा टिकतच नाही. घरामध्ये खर्च वाढतात, मन अस्वस्थ राहतं आणि सतत काही ना काही अडचणी येत राहतात. अशा वेळी अनेक लोक म्हणतात, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, कष्ट खूप आहेत पण बरकत नाही, सतत पैशांची चिंता आहे. हिंदू धर्मामध्ये अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी काळ मानला जातो. या महिन्यामध्ये श्रद्धेने केलेली पूजा, जप, सेवा, दान अनेक पटींनी फळ देतो असे म्हणतात. विशेषतः माता लक्ष्मीची नित्यसेवा ही अधिक महिन्यामध्ये अत्यंत शुभ मानली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, अधिक महिन्यात माता लक्ष्मीची सेवा कशी करावी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते नियम पाळावेत. संध्याकाळची प्रभावी दिवा सेवा. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवणारे उपाय, कोणत्या चुका टाळाव्यात. धन, सुख आणि मानसिक शांतीसाठी सोपे आध्यात्मिक नियम. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक अतिशय सोपा, श्रद्धेने केले जाणारा उपाय सांगणार आहे. चला तर मग माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं स्मरण करून सुरुवात करूया. ओम श्री महालक्ष्मीये नमः. ओम नमो नारायणाय नमः. अधिक महिन्याचे महत्त्व. मित्रांनो, अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना समर्पित महिना मानला जातो. पुराणांमध्ये सांगितलं आहे की या महिन्यात केलेली भक्ती, दान, जप, उपवास आणि सेवा विशेष पुण्यदायी मानली जाते. म्हणूनच अनेक लोक या महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा, विष्णूचे नामस्मरण, दिवा सेवा, तुळशी पूजा, अन्नदान, गीता वाचन या गोष्टी श्रद्धेने करतात. माता लक्ष्मीची नित्यसेवा का करावी. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर सुख, शांतता, समाधान आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते, प्रेमाने बोललं जातं, भक्तिभाव असतो, मोठ्यांचा आदर केला जातो, दानधर्म केला जातो, त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते असं सुद्धा मानलं जातं. संध्याकाळची दिवा सेवा. अधिक महिन्यामध्ये संध्याकाळी दिवा लावण्याचं विशेष महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावू शकता. सेवा कशी करायची. संध्याकाळी घर स्वच्छ करा. देवघरात किंवा तुळशीपुढं तुपाचा किंवा तेलाचा दिवा साधा लावा. दिव्यासमोर हळदी कुंकू वाहा. माता लक्ष्मीचं तुम्ही स्मरण करा. यानंतर तुम्ही हा मंत्र म्हणा, ओम श्री महालक्ष्मीये नमः. 11 वेळा किंवा 21 वेळा श्रद्धेने हा मंत्र म्हणा, किंवा तुम्ही 108 वेळेस सुद्धा म्हणू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते नियम पाळावेत. मैत्रिणींनो, अनेक लोक फक्त पूजा करतात, पण जीवनामध्ये काही चांगले नियम पाळणंही महत्त्वाचं आहे. महत्त्वाचे नियम. तुम्ही सर्वात अगोदर घर स्वच्छ ठेवा. सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. अन्न अजिबात वाया घालवू नका. मोठ्यांचा आदर करायला नक्कीच शिका. गरजू व्यक्तींना मदत करा, ती मग अन्नदान असो, कपडे दान असो. तुमचा सर्वात अगोदर राग, मत्सर कमी करा. नकारात्मक बोलणं सुद्धा टाळा. तुळशी सेवेचं महत्त्व. मैत्रिणींनो, तुळस हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. अधिक महिन्यामध्ये तुळशीपुढे दिवा लावल्याने घरातील वातावरण शांत राहतं, भक्तिभाव सुद्धा वाढतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं मानलं जातं. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष उपाय कोणता करावा. चला तर मी तुम्हाला सांगते. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण श्रद्धेने केला जाणारा उपाय सांगणार आहे. अधिक महिन्यात कोणत्याही शुक्रवारी सकाळी स्नान करा. स्वच्छ किंवा पिवळे कपडे घाला. माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा. कमळ,
किंवा पिवळी फुलं अर्पण करा. खीर किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. यानंतर तुम्ही हा मंत्र 108 वेळा म्हणा. ओम श्री महालक्ष्मीये नमः. त्यानंतर मनापासून लक्ष्मीपुढे प्रार्थना करा. आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान राहू दे. घरामध्ये लक्ष्मी टिकवण्यासाठी काय करावं? मित्रांनो, अनेक घरांमध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही. अशा वेळी फक्त पूजा नाही तर चांगल्या सवयी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे विनाकारण खर्च टाळा. घरात सतत भांडणे करू नका. मोठ्यांचा अपमान करू नका. अन्नाचा आदर करा. गरिबांना मदत करा. तुम्हाला मी आता छोटीशी कथा सांगते. एका गावात एक कुटुंब राहत होतं. घरामध्ये सतत पैशाची अडचण होती. कमाई असूनही पैसा टिकत नव्हता. एकदा गावात आलेल्या एका संतांनी त्या महिलेला सांगितलं, बाळा, अधिक महिना सुरू आहे. दररोज संध्याकाळी श्रद्धेने तू दिवा लाव. माता लक्ष्मीचं नामस्मरण कर आणि गरजूंना थोडंसं अन्नदान कर. त्या महिलेने श्रद्धेने हा नियम सुरू केला. हळूहळू घरातील वातावरण बदलायला लागलं. मन शांत होऊ लागलं. घरात प्रेम वाढलं आणि जीवनामध्ये सकारात्मकतासुद्धा निर्माण झाली. ही कथा आपल्याला श्रद्धा, भक्ती आणि चांगल्या विचारांची शक्ती सांगते. अधिक महिन्यात म्हणायचे प्रभावी मंत्र कोणते? तर ओम श्री महालक्ष्मीये नमः. दुसरा मंत्र आहे ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नेच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मंत्र तिसरा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. मंत्र चौथा आहे ओम नमो नारायणाय नमः. मंत्र तुम्ही 108 वेळा उच्चार नक्कीच करा. माता लक्ष्मीला प्रिय मानल्या जाणाऱ्या गोष्टी. मित्रांनो, असं मानलं जातं की माता लक्ष्मीला स्वच्छता, शांत वातावरण, भक्तिभाव, दानधर्म, प्रेमाने बोलणं, अन्नाचा आदर या गोष्टी अत्यंत प्रिय असतात. तर कोणत्या चुका टाळाव्यात? अधिक महिन्यामध्ये काही गोष्टी टाळणं शुभ मानलं जातं. अन्न वाया घालवू नका. घरामध्ये सतत भांडणं करू नका. मोठ्यांचा अपमान करू नका. नकारात्मक बोलणं सुद्धा टाळा. गरिबांना कमी केव्हाच लेखू नका. देवघर अस्वच्छ ठेवू नका. सतत देवपूजा करत राहा. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. सकाळची लक्ष्मी सेवा. सकाळी उठल्यानंतर घर स्वच्छ करा. देवासमोर पाण्याचा सर्वात अगोदर कलश भरून ठेवा. शिळे पाणी घेऊ नका. अगरबत्ती किंवा दिवा लावा. माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि मनापासून म्हणा, हे माता लक्ष्मी, आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदू देत. अशी प्रार्थना तुम्ही माता लक्ष्मीला करा. पुन्हा संध्याकाळी काय करावं? तुळशीपुढे दिवा लावावा. भक्तिगीते ऐकावीत. घरामध्ये शांत वातावरण ठेवावं. धूप किंवा अगरबत्ती घरामध्ये लावावी. शक्य असेल तर लक्ष्मी मंत्र म्हणा. परिवारासोबत प्रार्थना करा. सर्वांना सांगा प्रार्थना करायला. महिलांसाठी एक खास संदेश. मैत्रिणींनो, घरातील स्त्रीला घराची लक्ष्मी मानलं जातं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. सकारात्मक राहा. घरात प्रेमाचं वातावरण ठेवा. मुलांना चांगले संस्कार द्या. देवाचं नामस्मरण करा. कारण घरातील सकारात्मक ऊर्जा संपूर्ण परिवारावर परिणाम करतेच. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही तुम्हाला खास उपाय सांगते. अधिक महिन्यामध्ये मुलांसाठी हा छोटासा नियम कराच. सकाळी त्यांच्या कपाळावरती हळदी कुंकू किंवा चंदन लावा. भगवान विष्णूंचं नाम घ्या. मुलांना
रामकृष्ण हरी म्हणायला नक्कीच सांगा. अभ्यास सुरू करण्यापूर्वी प्रार्थना करायला त्यांना सांगा. असं मानलं जातं की यामुळे मुलांमध्ये सकारात्मकता आणि चांगले संस्कारसुद्धा वाढतात. विशेष शुक्रवारी उपाय काय करायचा? अधिक महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीसमोर 2 दिवे लावायचे, ते पण शुक्रवारी. खीर किंवा गोड नैवेद्य दाखवा. गरीब महिलेला काहीतरी दान करा. ओम श्री महालक्ष्मीये नमः हा मंत्र 108 वेळेस म्हणा. असं जर तुम्ही श्रद्धेने केल्याने मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जातं. अन्नदानाचं महत्त्व काय आहे? अधिक महिन्यामध्ये अन्नदानाला खूप मोठं महत्त्व दिलं गेलेलं आहे. एका भुकेल्या व्यक्तीला प्रेमाने जेवण देणं हे अत्यंत पुण्याचं कार्य मानलं जातं. शक्य असेल तर पक्ष्यांना दाणे टाका, गाईला भाकरी द्या, गरजू व्यक्तींना अन्नदान करा. मन शांत ठेवण्यासाठी काही नियम ऐका. सकाळी लवकर उठा, मोबाईलचा कमी वापर करा, भक्तिगीते ऐका, रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, कोणाशी वादविवाद घालू नका. सकारात्मक बोलायला शिका आणि देवाचे नामस्मरण नक्कीच करा, एवढं मात्र लक्षात ठेवा. अधिक महिन्यात म्हणायची एक छोटीशी प्रार्थना. हे माता लक्ष्मी, आमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता सदैव राहू दे. वाईट विचार आणि नकारात्मकता दूर होऊ दे. सर्वांच्या जीवनात आनंद रांधू दे. एक कथा सांगते. एका गावात एक महिला राहत होती. ती खूपच मेहनती होती. त्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी होत्या. एकदा एका वृद्ध महिलेनं तिला सांगितलं, अधिक महिना सुरू आहे, दररोज श्रद्धेने दिवा लाव आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण घे आणि कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नको. त्या महिलेनं श्रद्धेने हा नियम पाळायला सुरुवात केली. हळूहळू तिच्या घरातील वातावरण बदलायला लागलं. मनातील भीती कमी झाली, घरामध्ये आनंद वाढला आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलला. ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा, चांगले कर्म, सकारात्मक विचार आणि यामध्ये खूप मोठी शक्ती असते. मित्रांनो, अधिक महिना हा फक्त धार्मिक परंपरा नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी आहे. वाईट सवयी सोडण्याची संधी आहे. या महिन्यामध्ये श्रद्धेने माता लक्ष्मीची सेवा करा, दानधर्म करा, प्रार्थना करा आणि घरामध्ये प्रेम आणि शांतता टिकवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, देवाला मोठे दिखावे नको असतात, तर मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या आणि तुमच्या परिवारावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहो. कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मीये नमः नक्की लिहा. श्री महालक्ष्मीये नमः. आपल्या व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. धन्यवाद.